किती किती चुकीची गोष्ट आहे. म्हणजे विचार करा ना, काही काही नसताना सुद्धा जी पोर 3 वर्ष लग्न होते, बाळाला जन्म देते, जन्म दिल्यानंतर ती आत्महत्या करते आणि आत्महत्या केल्यानंतर शेवट एक तुमच्याकडे स्त्रीचा एक खाट, म्हणजे ती घाणेरी, ती बाहेर जाते, तिचं तिच्यावर अफेअर होतं, ती म्हणजे इतकं इतक्या लेवलला जातं. म्हणजे तुम्ही काय म्हणता की आज मुली खूप हे झाल्यात, स्ट्रॉंग झाल्यात, मोठ्या वेगळ्या लेवलला झाल्यात. अरे जातायत, पण तुम्ही कुठे तिला जिंदगीबंद ठेवताय? रे करू द्या ना, तिलाही श्वास घेऊ द्यात. का तुम्ही पुरुष पुरुष मंडळी अफेअर्स करत नाहीत का? नाही करत? करतात ना. मग आणि प्रत्येक मेल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी काढताय. अरे तिला न्याय द्या आधी, न्याय द्या तिला आधी. मी घेणार आहे तिची भेट, कारण मला घ्यायचंच होतं. मला वैष्णवीच्या आईवडिलांना भेटायचं. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आईवडिलांना, की जेव्हा मुलगीला त्रास होतो तेव्हा मुलगी आईवडिलांना एकदा तरी बोलली असेल ना, बोलली असेल ना, मग आईवडिलांनी का नाही त्या गोष्टीला ऐकलं, की माझ्या मुलीला कुठेतरी त्रास होतोय, आपण या गोष्टी थांबलं पाहिजे. हा प्रश्न मला आईवडिलांना विचारायचा आहे, की तुम्ही का नाही थांबलं? आज वैष्णवी गेली नसते.